वाव, आपला केक बघा किती छान झाला आहे आणि घरभर असा बेक होताना त्याचा ना खूप छान सुंदर सुवास येतो एकदम. आणि केक बघा किती छान झालेला आहे, स्पॉन्जी झाला आहे, हे बघा मऊ झाला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं ना की ह्या भांड्यात केक केल्यामुळे हे बघा आतून दिसते अगदी सगळ्या बाजूने ना छान खरपूस होतो. आणि वरूनसुद्धा बघा किती छान केवढा तो फुगला आहे. आणि हे बघा वरूनसुद्धा खूप छान झालं आहे. ही पूर्ण रिंग अशी तयार झाली आहे. आता ह्याला आपण गार झालेला आहे, मी तुम्हाला ह्याला कापून दाखवते. माझी नात आत्ता नाही आहे, नाहीतर तिला केक कापायचा असतो. प्रत्येक वेळेला केक केला की ती आपलं सांगत असते हॅपी बड्डे करायचा म्हणून. हे बघा, हां 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 हां, मस्त झाला आहे बघा केक, खूपच छान झाला आहे. अगदी स्पॉन्जी म्हणजे अगदी मऊ पण झाला आहे बघा. आणि त्याला जाळी पण किती सुंदर सुटली आहे बघा. असा हा आपला घरचा केक छान एकदम मस्त झाला. आणि हे जे आपण अक्रोड टाकले होते ते बरोबर मध्ये सगळे म्हणजे जे एकदम तळाला जाऊन बसले नाही आहेत बघा, मध्ये सगळे आले आहेत. हे बघा किती छान दिसतं आहे ते. त्यामुळे हे बघा ह्याच्यातसुद्धा दिसते तुम्हाला, हे मध्ये सगळे आले, एकदम तळाला गेलेले नाही आहेत. त्यामुळे असा केक कापला ना की असे अक्रोडचे तुकडे छान दिसतात आणि खाताना पण छान लागतात.